सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे। त्यामुळे कोयना धरणातून गेल्या 24 तासात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता कोयना धरणाचे सर्व दरवाजे 8 फुटांनी उघडून 53,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर वाढला असल्यामुळे कोयना नदीतील तांबवे, निसरे येथील बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे। सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना नदीकाठच्या गावांना तसंच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना सुद्धा पुराच्या पाण्याचा फटका बसतोय। त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। कराडमधली आपण दृश्य बघतोय। नदी जी आहे ती पात्र ओलांडून बाहेर आलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुराचा फटका या सगळ्या गावकऱ्यांना बसतोय। दरम्यान या नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आपल्याला बघायला मिळते। सातारा असेल, कराड असेल, या ठिकाणी अनेक गावांना या पुराचा फटका बसू शकतो। त्यामुळे या सगळ्या गावकऱ्यांना आणि या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अनेक पूल पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे, अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। मागच्या 24 तासात चौथ्यांदा धरणातून विसर्ग वाढवलेला आहे, त्याचंच हे चित्र आपण बघतोय। त्यामुळे या नदीची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरले आणि यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या दरवाजातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा सुरू आहे।